मंडळी, उद्या वार रविवार आणि उद्या आले आहे रथसप्तमी. रथसप्तमी या सणाला विशेष महत्त्व आहे. रथसप्तमीचा दिवस आपण सूर्यदेवाचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. मग या दिवशी काही खास आहे. आपल्या घरामध्ये आपण जे सूर्यदेवाचे पूजन आहे ते करणार आहोत. पण अनेकांच्या घरात या दिवशी दूध उतू घालतात. मग दूध उतू का घालावं याचं कारण काय आणि एक जी चूक आहे ती तुम्हाला चुकून करायची नाही. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदय होण्याच्या वेळेस तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे. त्यात थोडंसं लाल चंदन, थोडीशी अक्षदा, थोडीशी तीळ आणि एक लाल फूल टाकायचं आहे. ओम सूर्यदेवाय नमः असं म्हणून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. याने आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. आता सकाळीच आपल्याला जे दूध उतू आहे ते घालायचं आहे. आता अनेक जण सिटीमध्ये राहतात, त्यांच्या घरामध्ये जागा नसते. मग तुम्ही आता तुकड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला थोडीशी हळद लावायची आहे, थोडंसं कुंकू लावायचं आहे. आता तुमच्या तिथे शेणाच्या गौऱ्या नाही तर मग काय करायचं, दूध उतू घालायचं नाही का? नाही. तर एक चूक करायची नाही की हेच की आपल्याला काही झालं तरी दूध उतू घालायचं आहे, कारण हा प्रसाद आरोग्यासाठी खूप चांगला आहे. मग काय करायचं, तर आपली जी गॅसची शेगडी आहे ती स्वच्छ घासून घ्यायची आहे. त्यानंतर त्या शेगडीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल दाखवायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि तिला चूल समजून तुम्ही जे सुगड आहे ते सुगड त्यावर ठेवायचं आहे. दूध, त्यासोबत त्यात साखर आणि तांदूळ टाकायचे आहे आणि तो नैवेद्य तयार करून सूर्याला तो नैवेद्य द्यायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा आहे. सगळ्यात मोठी एक चूक म्हणजे सकाळी लवकरात लवकर अगदी आपल्याला हा नैवेद्य तयार करायचा आहे आणि सूर्यदेवाला तो नैवेद्य दाखवायचा आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.